चला आज आपण कैरीची चटणी करणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य कैरी, कांदा, शेंगा, हळद, मीठ हे साहित्य लागणार आहे। चला तर आपण करायला घेऊया कैरीची चटणी। चला आपण ह्याची साल काढून घेऊया। साल काढल्यानंतर त्याचे पीसेस कट करून घेऊया। तर इथं कैरी आपण कापून घेतलेली आहे। तर इथं कांदा कट करून घेणार आहे मी। 2 कांदे घ्यायचे आपल्याला। पिठामध्ये वाटून घेणार आहे। पिठामध्ये खूप छान लागते। शेंगा वाटून घेणार आहे आपण। शेंगा वाटून घेणार आहे आपण। आता आपण कैरी टाकून घेणार आहे। कैरी वाटून घ्यायची, ते उडू नये म्हणून याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे। नुसार मीठ टाकणार आहे। चला आता आपण कांदा घालून घेणार आहे। कांदा जेवढा लागणार आहे तेवढाच घेऊया। थोडीशी हळद घालूया। अर्धा चमचा हळद घालूया। तर मस्त याला वाटून घेऊया। हे पहा, कैरीची चटणी रेडी आहे। आता आपण खाऊ शकतो, चपाती सोबत किंवा भाकरी सोबत। खूप छान लागते। धन्यवाद। जर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, कमेंट, शेअर करा।